सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना आषाढी वारीच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा पावसाने मारलेली आहे बाजी. आता पाऊस पडतो, जाऊ शकत नाही बाहेर. क्यूट आहे ना, किती क्यूट आहे. तुझं पण तसंच आहे का? मला ह्या कलर मध्ये ती डिझाईन आणि त्या डिझाईन मध्ये हा कलर पाहिजे. हॅलो एव्हरीवन, आजच्या नवीन व्लॉग मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज आहे आषाढी एकादशी स्पेशल व्लॉग. तर अक्षयच्या मी आज पूर्ण सकाळी सकाळी उठून घर आवरून पूर्ण रेडी झाली आहे. हा आताशी आलाय, आता हा करेल आंघोळ आणि आंघोळ करून झाले की मी तुला जॉईन होतो. मग ठीक आहे, मी सगळं आवरलंय, पूजा बाकी आहे. तर तू आंघोळ करून घे आणि मला जॉईन कर. यस, ठीक आहे गाईज. ऋतूने केली आहे सुरुवात देवाची भांडी पितांबरीने साफ करायला. तोपर्यंत मी माझं आवरून घेतो. तुम्ही ऋतूसोबत राहा. आलोच मी. सो गाईज, आता आमची झालेली आहे आंघोळ. माझी सरांची तिची पूजा आधी झाली. झाली आहे. मंदिर आम्ही छान स्वच्छ साफ करून पूजा केली आहे. तर आता आम्ही जाणार मंदिरात. जवळच मंदिरात जाणार आहे. गणपती मंदिर आहे, पण असू दे, कुठल्या तरी देवाला वंदन केलं ते इम्पॉर्टंट आहे, भावना इम्पॉर्टंट. भावना इम्पॉर्टंट आहे. तर आता फ्रेश वगैरे झालोय, आंघोळ झाली, देवपूजा म्हणून- झाली. म्हणून तुम्हा तुम्हा सर्वांना आषाढी आषाढी वारीच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात मॅडम आमच्या भजन बोलत बोलत रांगोळी काढतात. जोरात तरी बोल भजन, सगळ्यांना ऐकू दे. कुठलं बोलते भजन कीर्तन? असंच रे, मी सगळ्यांचे स्टेटस बघितले ना व्हॉट्सअप वरती. ओके. तर सगळ्यांनी टाकले होते. आमच्याकडे ब्लॅक कलर नाहीये, तर मी ब्लू ने करते. भावना महत्वाच्या. भावना महत्वाच्या. भावना महत्वाच्या. हे बघा, ही आमची छोटीशी क्यूटशी रांगोळी. चलो. ओके. येस गाईज, तर आज अक्षयचा उपवास आहे, म्हणून आम्ही खातोय काही फ्रूट्स. पेरू खातोय बेसिकली. माझा उपवास नाही आहे, कारण डॉक्टरने उपवास नाही सांगितलं. मग काल तुम्ही जाऊन आले सर, कसा होता तुमचा एक्सपिरियन्स? भारी. हे सगळे दाखवलं तुला, मी व्हिडिओ पाठवले ना, त्याच्या आधी मी एक ठिकाणी गेलेलो कॉलेजमध्ये. डिप्लोमा. डिप्लोमा तिथे शूट करायला नाही भेटलं मला, कारण खूप रश होती. पोरं निघाली होती बाहेर. भारी वाटलं ते दिवस. कॅन्टीन पर्यंत चाललो होतो मग पण नाही गेलं तिकडे कॅन्टीन मध्ये, कारण एवढी गर्दी होती. सगळी मुलं एकदाच वन शॉट निघालेली. मग शूट नाही करायचं. आणि पाऊस इतका होता प्रचंड. पण एकदम भारी, असं निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं फील झालं. वाटत होतं. तिथून गेलो बाहेर. बाहेर गेल्यानंतर आधी ते गगनगिरीच्या रोडला लागलो. तिथून गेल्या गेल्या आपला तो पूर्ण डोंगर आहे वॉटरफॉलचा, तो दिसायला लागला. मी खाली गाडीकडे बघतच नाही, मी वरच बघत चाललोय असं. असं नको करत जाऊ. एक जण ठोकला पण माझ्या पुढे, एक गाडी त्याच्यामध्ये. मी आपलं हळूहळू चाललो, मी काय एवढा फास्ट नव्हतो. मग पुढे गेलो, कॅम्पोलिनच्या तिथे थांबलो जरा. कॅम्पोलिन काय आहे? कॅम्पोलियन खोपोलीमधलं रिसॉर्ट म्हणू शकतो. पहिलं रिसॉर्ट आहे कॅम्पोलिनमध्ये, खोपोलीतलं कॅम्पोलियन. आणि छान आहे रिसॉर्ट. म्हणजे ते 2-3 वेळा गेलेलो आहे इव्हेंटसाठी. म्हणजे भरपूर असे इव्हेंट अटेंड केलेत कॅम्पोलिनमध्ये. भारी वाटतं ते कॅम्पोलिनमध्ये. मग तिथं गेलो, वॉटरफॉल बघितले. असं कन्फ्युजन झालं माझ्यात. खोपोलीत राहून पण कन्फ्युजन झालं. मी झेनिथचं वॉटरफॉल समजून कॅम्पोलिनच्या आतमध्ये तिकडे वॉटरफॉल. आणि गेलो बाहेरून तर एकदम भारी दिसत होतं की समोर एक वॉटरफॉल आहे आणि मी तिथपर्यंत जाऊ शकतो, आरामात जाऊ शकतो. मी गाडी घेऊन तिथपर्यंत गेलो. गाडी घेऊन गेलो, गाडी अर्ध्या रस्त्यात लावली तिथे. पुढे जायला रस्ता नव्हता गाडी. मी उतरलो, चालत चालत गेलो. मला वाटतंय मी पोहोचेल तिथे. आणि जसं जसं आतमध्ये गेलो ना भाई, फुल जंगल वाट एकदम जंगल. फाटली माझी फाटली. मी अर्ध्या रस्ता तिथं गेलो, जितकं ट्राय झालं तितकं शूट केलं, रिटर्न आलो तिथून.
तिथं माझं ओव्हर झालं म्हणजे आता मी अजून जवळ नाही जाऊ शकत मी बाहेरून बघत बसलो तिथं बराच वेळ थांबलो मग ते मंदिर आहे बघ एकदम कोपऱ्यात कॅम्पोलिनचं एक मंदिर आहे त्या मंदिरात तिथं आम्ही थोडं शूट केलं बसलो मग आलो गगनगिरी मठाजवळ पाणी पण सोडलेलं आणि पावसाचं पाणी पण फुल वाहत होती नदी टाटापावरचं पाणी मग तिथून शूट केलं तरी बाबा आला तिकडे मी ब्रिजवर राहून शूट करते अलाउड नाही तिथे शूट करणार गाडी थांबवणं पण अलाउड नाही तिथे त्या ब्रिजच्या इथं बाबा मला म्हणाला तुला माहित नाही करे इथं अलाउड नाही म्हणजे का इथलंच मी क्लास लावून पण निघालो तिथून गपचूप आपला कॅमेरा चालू करत वीरेश्वर जवळ आलो वीरेश्वर आल्यानंतर ते ढोलताशा पथक नाही केलं तिथं ते प्रॅक्टिस करतो तिथे गेलो पण तिथे सगळं खाली होतं मग तळ्यावर गेलो तळ्यावर जरा शांत बसलो वीरेश्वर मंदिरात. आपण एक डिटेल व्हिडिओ बनवूया नाही, खोपोलीवरती. बघण्यासारखं भरपूर आहे अजून खोपोलीमध्ये. Guys- आज पावसामुळे मला खरंच नाही जमलं. गाईज तुम्हाला माहीत नसेल खोपोली सिटी तर लोणावळा जेव्हा आपण घाट एंड करतो आणि मुंबई रोडला लागतो तिथे तुम्हाला एक छोटीशी सिटी दिसत असेल ती आहे खोपोली. खूप छान सिटी आहे, छोटीशी, मस्त नेचर पण आहे आणि काही हिस्टॉरिक प्लेसेस आहेत. हो. तर आम्ही एक दिवस नक्कीच तुम्हाला पूर्ण दाखवू ती व्हिडिओ. ओके, सांगितलं होतं जाऊन येतो मंदिरामध्ये. पुन्हा एकदा पावसाने मारलेली आहे बाजी. आता पाऊस पडतोय, जाऊ शकत नाही आम्ही बाहेर. पाऊस निघालो आणि पाऊस आला. कालपासून पावसाने माझी 2-3 कामं अडवली. असं बाहेर निघालो ना की पाऊस पडायचा. काल ज्या कामासाठी मी गेलो होतो, आता सपोज इथून तिथेच जायचं 100 मीटरवर, तर मी रेनकोट नाही नेलं. पाय पडला ना जोरात. बाबा पण भिजले, मी पण भिजलो. ऑलरेडी भिजून गेलेलो मी. आषाढी वारी निमित्त मंदिरामध्ये निघालो होतो दर्शन घ्यायला. मंदिर दर्शन आमचं थांबलं कारण पावसाने आमचा प्लॅन रद्द केलेला आहे. आता आम्ही परत बॅक टू द पवेलियन. तर मित्रांनो, आज आम्ही थोड्या ब्लॉगिंग टिप्स शिकत आहोत की कॅमेरा अँगल कसा पकडला पाहिजे, फोन कसा पकडला पाहिजे, सेटिंग काय ठेवली पाहिजे. तुमच्यासाठी मेहनत तर करतोय. आम्ही तुमच्यासाठी थोडी मेहनत घेतोय की तुम्हाला आम्ही अजून कसे चांगले दिसू यासाठी आम्ही थोडी अजून मेहनत घेतोय. तर आज एक नवीन ट्रिक शिकलोय. फ्लिप कसं करायचं कॅमेरा ते आम्ही जरा ट्राय करतो या शॉटमध्ये. बूम. बूम टाक बूम टाक बूम टाक बूम. आता याच्यामध्ये हाताचे मनगटं मात्र अशी पूर्ण ट्विस्ट होत आहेत. तर माझ्या मते सकाळी व्यायाम करताना मला मनगटांचा सुद्धा व्यायाम करावा लागेल. हे एक म्हणजे ब्लॉग शूट करण्यासाठी थोडी अजून मेहनत घ्यावी लागेल. हाय अगेन. आता आम्ही निघत आहोत बाहेर जाण्यासाठी. आता बाहेर कुठे चाललोय हे तुम्हाला सांगतोच, तुम्हाला कळेलच. बऱ्याच लोकांची ही आवडीची जागा आहे. तिथे गेल्यानंतर त्यांना समाधान भेटतं. स्पेशली वुमेन्स आणि काही मेन्स पण आहेत, त्यांना पण तिथे गेल्यानंतर छान वाटतं. ते कळेलच तुम्हाला आम्ही कुठे चाललोय. तर राहा आमच्या सोबत. कुठे पाऊस? आपला जाणार पण नाही त्या कुठे पाऊस? पुण्यात पाऊस, खड्डे, लाईक वाव. नको वळता. डेस्टिनेशन मध्ये आलेलो आहे. डीमार्ट शॉपिंग नाही, डीमार्ट शॉपिंग काय माहित नाही तुम्हाला आमचा आवाज येईल की नाही. हा, आम्ही कारण- माईक आणायचं विसरलो. दुसरी गोष्ट, बट वी केम हिअर. सुरुवात झाली आम्ही पाय ठेवला. आल्यानंतर मी तिला म्हणतो की थोडं सांग आपण कुठे आलो किंवा काय. नाही यायचं नाही काय नाही, डायरेक्ट सुरुवात. एवढी हे घे, आवाज ते तुझं घे. जाणार पण नाही. ठीक आहे ना, वॉटेवर काय असेल नसेल ते. चांगलं गेलं तर. आज काय मॅडमची खुशी बेकार. हां आज काय अर्धाडीमध्ये हेड नाही ना, काय अर्धाडीमध्ये हेड नाही. अर्धा डीमार्ट. अर्धा तर नक्कीच नाही, कारण प्रेग्नंट झाल्यापासून पहिल्यांदा आले डिमांड. आफ्टर प्रेग्नन्सी पहिल्यांदा डिमांडला आली. तर असं मला तर वाटते की मी नेमकं ते अर्धा ते वरच्या डिमांडाचा घरी नेणार, नेमकं नेणार. कुठं सुरुवात करते आता? मला लोणचं घेतलं, कुठलं घेतो? हळदीचं घेतलं. हिमालयाचा कोणती हेअरफॉल शॅम्पू. ओके, तर आम्ही आलो माझ्या सेक्शनमध्ये तर ब्युटी सेशन. नाही ना, इथे काय झालं, दिसेल ते माझं या संघटनेचे अध्यक्ष आले. आता काय घेतील आणि काय नाही सांगता नाही. काय ते घेतील कंडिशनर. ठीक आहे. मग कुठे हा शॅम्पू कंडिशनर कुठे हे ना हे नाही इकडे
सनसिल्कचा. हेड अँड कंडिशनर सेम ब्रँडचे घेणार आहे. नाही नाही वेगळं शॅम्पूच कंडिशनर नाही आहे. विचार ना त्यांना कुठं तुम्ही. लॉरियलच आहे. लॉरियलचेच कंडिशनर आहे. डवचं गाईज ह्याने ना एक्स्ट्रा खर्च नको व्हायला. एक्स्ट्रा मी काय घ्यायला नको ना म्हणून कालच माझ्याकडून लिस्ट बनवून घेतली आहे मोबाईलमध्ये. कंडिशनर डन. आणि ना चेकमार्क करतोय कारण एक्स्ट्रा नको व्हायला म्हणून काहीच. शॅम्पू डन. सर्फ एक्सल हा घे. पावडर लिक्विड नको लिक्विडने नीट नाही निघत. आणि कम्फर्ट घ्यायचं. कम्फर्ट आहे तसा छोटा पाऊच बघ. हां बॉटल आहे पाऊच बघ. पाऊच हा पाऊच जास्त मोठा होता ना पाऊच. मग ए बी इथं पण आहेत. ते सगळे तेच पॅकेट आहेत मोठेवालेच पॅकेट. 3 ड्रायफ्रुट्स घ्यायचे. आज माझे ना डीमार्टला येण्यामागचं सगळ्यात मेन रिझन काय माहिती आहे का? थोडा उच्चा बोल. आहे की पण ते जवळ जाऊन बोलतो ना म्हणून. बाळासाठी लागणारे ड्रायफ्रूट ही माझी फर्स्ट प्रायोरिटी. तेच सेक्शनमध्ये मिळालं ते मी घेतो. कारण ह्याने मे First बी आहे अक्रोड, नंतर आहे काळे खजूर, अंजीर आणि काळे मनुके आणि बदाम. बदाम तर ऑलरेडी मी आधीच आणून ठेवले होते. हे 4 आयटम्स आता घ्यायचे कारण हे पूर्ण बेबीच्या हेल्थसाठी आणि मम्माच्या हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. काजू घेतले. हां काजू घेतले. सनफ्लॉवर सीड्स घेतले. ठीक आहे ठीक आहे. आहे आपल्याकडे ऑलरेडी तो. आहे का हां भविष्याची तयारी. नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा हे असलं काय काय घेऊ. हे सगळं बेबी केअर सेक्शन आहे. भविष्यामध्ये इथे जेवण शॉप करायचं आहे. लक्स साबण येते घरामध्ये. तो जास्त रिच. लक्स साबण आंघोळ केलं असं वाटतं का आज मी फिल्स्टर मोठ्या माणसासारखं. आणि तुला माहिती आहे लाईक बॉय साबण पण आपण अशी पूर्ण नाही वापरायचं. तिचे 2 तुकडे. हा मग करायची. माझ्यासाठी शॉपिंग करते सगळं स्वतःच ठरवते. कलर काय घालायचं, काय साईज घ्यायची. घे आता तुला जे आवडेल तेच घे. अरे कलर ते सांग. नाही तूच घे. हा कलर सांग. हां ठीक आहे हाच घे मग. ठीक आहे ना. काय ग घाई बघा घाई. अजून तर 6 महिन्याचंच आहे. बाहेर पण नाही आलं तरी अजून आत्ताच सगळं चाललंय. हे घेऊ का ते घेऊ. बघते व्हरायटी बघ ना मुलींच्या कपड्यांना. म्हणजे मुलींच्या कपड्यांना व्हरायटी म्हणून तुला मुलगी पाहिजे असं आहे का काय? असं नाही आहे. ठीक आहे. इंटरनल आहे ते इंटरनल. वा 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 वा. ग्राहकांसाठी सूचना सोबतच असल्याने स्टोअरमध्ये इतरत्र कोठेही सोडू नये. धन्यवाद. आम्हाला नाही घेतात ते. त्यांनाच चाललं. मला कुठे घेतो मग? काय घेतलं? मला शॉर्ट घेतली फक्त. हा मग तुझंच चाललंय ना. मी काय घेतलं? मी तर मला काहीच नाही घेतलं. कॅमेरा कसे उंगली वगैरे. हां ते होते ते लगेच नाही चेंज होत. मी तर मला काहीच नाही घेतलं. मी सगळं घरचं सामान घेतलं. ठीक आहे. फर्स्ट टाइम एव्हर आत्तापर्यंतच्या इतिहासात की ऋती डीमार्टला आली आणि स्वतःला काही न घेता परत चालली. पहिल्यांदाच झालं की नाही? कसं वाटतं स्वतःसाठी नाही घेऊन चाललं? वाटतं माझ्याकडे आहे सगळं तर कशाला उगीच घेऊन. ओ रिस्पॉन्सिबल वुमन, रिस्पॉन्सिबल मम्मा, रिस्पॉन्सिबल वाईफ. वा बरं बरं चला प्रगती झाली. चला बाय बाय. आय डोंट नो वाय पण ना मला सगळे लहान मुलांना लागणारे वस्तू दिसतात.
काय नाही याच्या आधी पण या गोष्टी इथेच होत्या. पण आपण कधी हा त्या गोष्टी दिसायला लागल्या की बाबा आता ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे आपल्याला. मला म्हणजे त्याच गोष्टी पहिले मला माझे ऐक ना पहिले मला माझे म्हणजे कपडे किंवा अशा छान छान डेकोरेटिव्ह गोष्टी अशा हायलाईट व्हायच्या आणि आता मला काही हायलाईट होते. हा हे कशासाठी बाबूचे कपडे वगैरे हा लंगोट. अरे यार दिवस बघ ना कसे बदलले. वक्त पार होती. क्यूट आहे ना किती क्यूट आहे. हे बघ काय हा 99लाच आहे आणि छान आहे ना. हे घेऊ थांब बाबूला घेतो. बाबूला मस्त आहे. हे खूप क्यूट आहे. कलर बघ ना कुठला घेऊ. हा हाच चांगला आहे येल्लो आणि हा इम्पॉर्टंट टास्क आता सगळं सामान कॅब बुक केली आहे मी. नाही बुक नाही होते ॲक्च्युली सॉरी. एक बुक झालेली कॅन्सल झाली. हां आणि हे गोष्ट कंपल्सरी डीमार्टला आल्यावर पॉपकॉर्न झाली बुक अक्षू कॅब. हां डीमार्ट शॉपिंग कम्प्लीट झालेली आहे. ग्रोसरी शॉपिंग कम्प्लीटेड. आता आम्ही खातो. डीमार्टला आलो आणि पॉपकॉर्न किंवा सॉफ्टी नाही घेतली. सॉफ्टी आम्ही मुद्दाम नाही घेतली पण पॉपकॉर्न कंपल्सरी. चलो अभी चलते हैं. इस ब्लॉग को हम यही एंड करते हैं. बाय बाय.